ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। त्या पदावर बसून त्यांनी त्या पदाचा पूर्ण दुरुपयोग करतात, गृहमंत्री करतात। त्यामुळे ही झालेली निवडणूक केंद्र शासन म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि नंतर जे काय राज्यात झालेले आहेत जिथे जिथे नरेंद्र मोदी प्रचाराला गेले होते तिथल्या सगळ्या निवडणुका रद्द करावे आणि राष्ट्रपती राजवट सुरू करावे। आणि भारतीय जनता पक्षाचे जेव्हा रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच वेळी त्यांनी त्याच्यात म्हणलं सर्व धर्म संभाव आणि त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये विद्रोह म्हणजे जातीवादीचा उल्लेख होतो आणि आम्हाला ते पटत नाही। आम्ही एक उमेदवार होतो 2003 आणि प्रत्येक 2 पोटनिवडणुकीत मी उमेदवार होतो। त्यामुळे ती पुस्तक जे आहे ते माझ्याकडे दोन्ही वेळेचे आहे। त्यामुळे त्या पूर्ण याचा अभ्यास करून आपण हे निवेदन महामहिम राष्ट्रपती महोदयांना पाठवलं आणि त्याचं रिप्लाय आपल्याला ॲक्सेसेबल म्हणून आलेलं आहे। प्रेस नोटच्या पाठीमागे आपण दिलं म्हणजे ते रेग्युलर असल्यासारखं असतंय। तुमचं निवेदन आम्ही स्वीकारलं आणि त्याच्यावर कारवाई जरूर तर त्या कारवाईला तुम्ही त्यांना भेटा हे असं नाही चालणार। त्याच्यावर कारवाई 15 दिवसात नाही झाली तर आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना सर्व अपक्षांना आपल्या आपल्या निवडणूक निर्वाचन जिथं झालं तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार असतात असं जिथं जिथं आहे तिथं तिथं सिटी बजाव आंदोलन करा असं आम्ही सुचवलेलं। आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदयांना एक एडिशन पाठवलं होतं म्हणजे याचिका पाठवलं होतं। त्या अगोदर 3 म्हणजे एकूण 3 वेळा पाठवलं पण आता परवा जे आम्ही पाठवलं होतं सिटी बजाव सत्याग्रह त्याची दखल घेऊन महामहिम राष्ट्रपती महोदयांनी आमची याचिका संबंधित विभागाकडे पाठवलेली आहे। त्यामुळं आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदयांचे आभार मानतो कारण दोन अगोदर जे पाठवले त्याचं उत्तर मिळालं होतं त्यावेळेस जे पाठवले त्याचं उत्तर मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर ते बाकीचे पण आम्ही जे अगोदर केलेले होते मोठा घंटाला त्यानंतर एक मागणी होती ते पाठवलं होतं त्याच्यावर काहीच कारवाई झाली नव्हती पण आत्ताच्या ह्याच्यावर त्यांनी त्याची दखल घेतली आहे। त्यामुळे आम्ही राष्ट्रपती महोदयांचा आभार मानतो। आमची मागणी अशी आहे जो उमेदवार उभं असतो त्या उमेदवाराला पैसे आपण जेव्हा उमेदवारी दाखल केल्यानंतर आपण फी भरल्यानंतर त्यांचं आचारसंहितेचे पुस्तक आपल्याला देतात त्यामध्ये हिशोब आणि उमेदवार कसं राहायला पाहिजे